नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट नंबर 4 आता आपण बघणार आहोत. प्रिपरेशन ऑफ करोसिव्ह मीडियम. आपला जो 5वा चॅप्टर आहे करोजन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री, त्या 5व्या चॅप्टरवर डिपेंड हा एक्सपेरिमेंट आहे. रिलेव्हंट कोर्स आउटकम इज यूज करोजन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन इंडस्ट्री. त्यानंतर इकडे रिसोर्सेस रिक्वायर्ड दिलेले आहेत. बीकर, पेअर ऑफ टंग, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स, वॉटर बाथ, सॅम्पल मटेरियल दॅट मीन्स केमिकल्स. द स्पेसिफिकेशन अँड क्वांटिटी इज ऑल्सो गिवन. प्रोसिजर: प्रिपेअर नॉर्मल सोल्युशन. फॉर एक्झाम्पल 1 नॉर्मल. इकडे 1 नॉर्मल सोल्युशन सांगितलेलं आहे. आपण 2 नॉर्मलचं म्हणजेच 2 नॉर्मल सोल्युशन तयार करणार आहोत फॉर डिफरंट ॲसिड or base. For example, hydrochloric acid, sulfuric acid, nitric acid and sodium hydroxide. Sodium hydroxide, it is base, and first 3 these are the acids. Using normality formula, calculate the quantity of concentrated acid base required for preparation of desired acid base as a corrosive medium. Then this corrosive medium it is used to carry out in experiment number 21, that is experiment number 5 in chemistry. Then observation and calculations. Table is given. See the table. Serial number, then name of acid, concentration of available acid, concentration of acid to be prepared, volume of acid or base required to be prepared, volume of acid or base to be used for preparation of normal acid. आता याच्यामध्ये पहिले 3 ॲसिड दिलेले आहेत, HCl, H2SO4, HNO3 आणि चौथा जो आहे तो बेस आहे NaOH. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, जे अवेलेबल कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे आहे, तर ते कॉन्सन्ट्रेशन इथे आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड टू बी प्रिपेअर म्हणजे आपण किती कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन करणार आहोत ते आपण इकडे लिहिणार आहोत. आपण 2 नॉर्मलचं सोल्युशन तयार करणार आहोत, त्याच्यामुळे इकडे सगळीकडे 2 नॉर्मल येईल. व्हॉल्यूम ऑफ ॲसिड और बेस रिक्वायर्ड टू बी प्रिपेअर, किती mlचं सोल्युशन आपण करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण 1000 mlचं म्हणजेच 1 लिटरचं सोल्युशन करणार आहोत. सगळे सोल्युशन 1 लिटरचे असणार आहेत. त्यासाठी व्हॉल्यूम ऑफ ॲसिड और बेस किती लागणार आहे ते इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी इकडे खाली फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण वरचे ॲसिड किंवा बेसची क्वांटिटी किती लागणार आहे 1000 mlसाठी ते कॅल्क्युलेट करणार आहोत. V1 इज इक्वल टू N2 इंटू V2 अपॉन N1. त्यानंतर रिझल्ट लिहिणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ अवेलेबल हायड्रोक्लोरिक ॲसिड रिक्वायर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ 2 नॉर्मल. इकडे सगळीकडे 2 नॉर्मल सोल्युशन आपण तयार करणार आहोत. HClची क्वांटिटी किती लागणार आहे ते इथे लिहिणार. H2SO4ची क्वांटिटी किती लागणार आहे ते इथे लिहिणार. त्यानंतर HNO3, NaOH सॉलिड आहे त्याच्यामुळे इथे mlच्या ऐवजी ग्रॅममध्ये येणार. त्यानंतर असेसमेंट स्कीम ही तुम्हाला लिहायची आहे. प्रोसेस रिलेटेड असेसमेंट स्कीम अँड प्रॉडक्ट रिलेटेड असेसमेंट स्कीम अँड फायनली मार्क्स ऑब्टेन. या टेबलमध्ये HCl, H2SO4, HNO3, NaOH available acid concentration is 11.3, 36, 16 and 40 gram. Then concentration of acid to be prepared is 2 normal for each one. Then volume is also same, that is 1 liter or 1000 ml. For first, that is HCl, 178 ml HCl is required for preparation of 1000 ml solution. For H2SO4 it is 56 ml. For HNO3 it is 125 ml and for NaOH it is 80 gram. आता हे कसं काढलंय ते फॉर्म्युला इथे दिलेला आहे. V1 इज इक्वल टू N2 इंटू V2 अपॉन N1. 2 into 1000 upon 11.3 that is 178. This is for HCl. फक्त HCl साठी इथे कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे
की 178 का सोल्युशन तुम्हाला घ्यायचं आहे 1000 ml साठी. असं आपण प्रत्येक ॲसिड किंवा बेससाठी कॅल्क्युलेट करू शकतो. फायनली यू हॅव टू राईट डाऊन रिझल्ट लाईक दिस. Volume of available hydrochloric acid, for each it is 2 normal, 2 normal, 2 normal, 2 normal, and quantity is for HCl 178, for sulfuric acid 56, for nitric acid 126, and for NaOH it is 80 gram, not ml. This is our experiment number 4, प्रिपरेशन ऑफ कोरोसिव्ह मीडियम. हे जे मीडियम आपण तयार केलेले आहे हे मीडियम आपण वापरणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 5 साठी.